गेल्या आठवड्यात घडून गेलेली ती घटना विठाबाईंना विसरावी म्हटली तरी विसरता येत नव्हती. आई, आम्ही आता मुंबईचे चाकरमानी झालो. गावाकडे येऊन रवा रुचना नाही. तर आम्ही असं ठरवलंय की यापुढे इथे यायचंच नाही कधी. दिनेश विठाबाईंना ऐकवीत होता. अरे, काय बोलतेस काय पोरा? कोकणात रवणारो पोर तू, असं बदललंय? त्या दिनेशच्या खांद्यावर हात धरून विचारत होत्या. मान्य आहे, पण मलाही आता इथे यायचा वीट आलाय. कोकणातल्या एका कोपऱ्यात असणारं खेडं, गाववाले मी मुंबईहून आलो हे कळल्यावर भेटायला येतात. मला नाही आवडत. रागिणीला या साऱ्या गोष्टींची सवयच नाही आहे. ती मुंबईतली ना, पूर्वीपासूनची. माझ्याशी तिचा प्रेमविवाह. तिला आवड नाही या बाजूची. मीही कायमचं तिथेच सेटल व्हायचं ठरवलं आहे. यावर विठाबाईंना काय बोलावं तेच सुचेना झालं. पण मी हैसर एकटी कशी रवतलं? तू कधीच परतच आहे नाय. मग काय करतलंय मी? मी पण येतंय तुमच्यासोबत. चला, आपण सगळे मिळून एकत्र रवाया. असं म्हणत विठाबाई आपल्या नऊवारी साड्या गोळा करू लागल्या. दिनेशने रागिणीकडे पाहिलं. रागिणीने डोळ्यांनी खुणावत नको म्हणून सांगितलं. तू कशाक येतंय आपलं घर सोडून? तुला माहीत नाही आई, तिथली जागा फार लहान आहे. आम्हीच कसं बसं राहतोय. तुला नाही जमायचं. तू आपली इथेच राहा कशी. दिनेश विठाबाईंना समजावत म्हणाला. मी असंही त्यात सुखान रवान तुझ्याबरोबर. हे गेल्यानंतर तुमच्याशिवाय माझा असा कोण उरला आता? पोरा, म्हातारपणा कशी एकटीक सोडून जाऊ नको, विठाबाई रडत रडत सांगत होत्या. त्यानं परत एकदा रागिणीकडे पाहिल्यावर तिने त्याच्याकडे पाहून परत एकदा मानेनेच नको म्हटलं. मी तुला तिकडे गेल्यावर दर महिन्याला पैसे पाठवत जाईन काही, पण मला नाही जमायचं तुला न्यायला, दिनेश स्पष्टपणे म्हणाला. मग आता सणासुदीक तरी येतलंय ना की? त्या त्याच्याकडे पाहून दम काढीत विचारत होत्या. मनावर ताण पडल्याने त्यांना दम लागला होता. नाही, आम्ही सण तिकडेच साजरे करू. मुंबईत जाम मज्जा असते. सणासुदीच्या दिवसांनी अजयसुद्धा तिथेच रमलाय आता. तू आमच्या सुखाचा का विचार करीत नाहीस? दिनेश हलकसं चिडत म्हणाला. बरा, जावा तर तुम्ही. मनासारखा होऊन दे. मनावर घट्ट दगड ठेवीत विठाबाई उद्गारल्या. दिनेशने रोहिणी दोघंही जायला निघाली. पोरार एक नजर घालूक मिळाक नाय, विठाबाई भरल्या आवाजाने म्हणाल्या. आई, अजयची 9वीची परीक्षा असल्याने माझ्या आईला आमच्या खोलीत आणून ठेवलंय, रोहिणी कोरडेपणानेच म्हणाली. आणि अजयला लहानपणापासून बऱ्याचदा पाहून झालंय तुम्ही. आता आणि वेगळा काय पाहणार होतात? आता तुम्ही परत कोकणात घराकडे परतूच्यात नाय म्हणान वाटला गो. डोळे भरून पाहिनचा वाटला गो पोराक. माझो लाडको नातू असा. पोराक फणसाची भाजी खूप आवडता. खाऊक घालतले होतंय. विठाबाईंच्या बोलण्याकडे लक्ष न देता रोहिणी दिनेशला खुणावीत जायला निघाली. सारा आठवल्यावर पुन्हा एकदा त्यांच्या मनावर दडपण आलं. दिवसामागून दिवस जात होते. 4 महिने होत आले. दिनेश तिथे गेल्यावर त्यांना साफ विसरून गेला. डोक्यावरील लाकडाचा भारा खाली टाकीत झाडावरून काढून आणलेला फणस आपल्या भाऱ्यावर ठेवीत त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या टेलिफोन बूथजवळ गेल्या. यो नंबर लावून दिशात जरा. जवळच उभ्या असलेल्या पाठमोऱ्या इस्माकडे पाहत त्या उद्गारल्या. त्यांच्या आवाजानं तो मागे फिरला. अरे नारायणा, तू कधी येलस पोरा मुंबईतून? 4 दिवस झाले काकी. दिन्याला फोन लावायचा आहे का? द्या, आत्ता लावतो. त्यांच्या हातातील कागदाकडे पाहून नारायण सांगत होता. लाव पोरा, कसं देवासारखं इलस धावत. असं म्हणत विठाबाईंनी त्याच्या हातात कागद दिला. नारायण त्या नंबरावर फोन डायल करू लागला. पण ये नंबर मौजूद नाही आहे असा मेसेज पलीकडून ऐकू येत होता. काकी, कधी दिला होता फोन दिनेशने हा नंबर तुम्हाला? फोन लागना ना. नारायणने त्याच्याकडे पाहत प्रश्न केला. 4 महिने झाले असतले. तू मुंबईतून येलय मा. तुका गमललो काय रे आमचो दिनो? विठाबाई उत्सुकतेने विचारित होत्या. आणि अजय दृष्टीक पडलेलो काय रे नारायणा? कसा असा माझा नातरू?
काहीसं आठवत त्याने पुन्हा विचारलं. दिनेश नाही, पण अजय भेटला होता. एक दोनदा आजीला आता आपण आवडेना झालोय. सारखी सारखी फणसाची भाजी कर म्हणतो म्हणून त्याला घेऊन येत जाऊ नका असं म्हणाली आजी, अजय सांगत होता. मी विचारलं, आजी स्वतः असं म्हणाली तुला? तर म्हटलं, आईबाबांना म्हणाली, ते सांगत होते मला. शेवटी आईबाबांनी ठरवलं आपण कोकणात कधीच जायचं नाही. नारायणाचं बोलणं ऐकून विठाबाई मटकन खाली बसल्या. देवा रवळनाथा, काय काय पोराच्या मनात भरवल्याने हा माझ्याबद्दल, तुकाच माहीत सगळा. एसटीडी बूथच्या जवळच असलेल्या पवित्र रवळनाथ मंदिराकडे पाहत त्या उद्वेगाने म्हणाल्या. घडलेली सारी हकीकत त्यांनी नारायणच्या कानावर घातली. काकी, तुम्ही काही काळजी करू नका. मी सांगतो अजयला, तुझी आजी तुझी खूप आठवण काढता. फणसाची भाजी तुका खाऊक घालूची असा तिका मनोमन वाटता. तुला एकवार पाहायला मिळावं म्हणून तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे ती. तो मिश्र भाषेत उद्गारला. खूप उपकार होतील नारायणा तुझे. सांग हा अजयाक, खूप आठवण काढतोय म्हणान. पोराक बघीनचा झाला. असं म्हणत ते स्वतःला सावरीत खाली ठेवलेला भारा नारायणाच्या मदतीने पुन्हा डोक्यावर घेत घराकडे जायला निघाल्या. नारायणाची घरकारीण शहरातली असा, पण तिका कोकणाबद्दल आपुलकी असा. मोठ्या आवडीने येतात ती इकडे, दर सुटीक येता. गणपतीसमोर फुगडी घालताना, शेवतीची फाती आंबाड्यावर माळताना ती कोकणातलीच एक होऊन हैसरल्या रोकात रमता. मुंबईतसून कोकण रेल्वेत इली काय रवळनाथाक पाया पडल्याखेरीज तिका चैन नसता. देवळाकडसून चालत झाडापेड्यांवर नजर घालीत ती घराकडे परतता. मोठ्या भाग्यान भागील ती अशी सून मिळाली. त्या आपल्याच नादात बोलत चालल्या होत्या. तालुक्याला जाऊन भारा विकून, कधी भाजी विकून कसं बसं त्या आपल्या पोट भरत होत्या. काढायचे म्हणून दिवस काढत होत्या. 4-5 दिवसांनी नारायण मुंबईला जायला गेला. दुसऱ्याच दिवशी शनिवारी त्याला अजय योगायोगाने वाटेत दिसला. अजय, जरा थांब, मला बोलायचं आहे तुझ्याशी. वाईट वागला दिनेश तुझ्या आजीशी. अरे, मुंबईचे चाकरमानी सुटी पडली की सणासुदीच्या निमित्ताने तरी आपल्या घराकडे परततात. कोकणातल्या खेड्यापाड्यातून वृद्ध आईवडील त्यांच्या वाटेकडे डोळे लावून असतात. सुना, मुलं, नातवंड घरी परतल्यावर त्यांच्या डोळ्यातला आनंद पाहण्यासारखा असतो. त्याची किंमतही करता येणार नाही कधी. इतका मूल्यवान असतो तो. नि दिनेश मात्र काकींशी असा वागतोय तोडून. का? तर रागिणी तुझी आई म्हणते म्हणून. कोकणातील माणसं किती प्रेमळ असतात याची कल्पना नाही तुका पोरा. त्यांच्याकडे शहरातलो मॉडर्नपणा नसता, भपको नसता. असता फक्त प्रेम, आपुलकी, आपल्या माणसांकरता जीव देवची वृत्ती. नारायणाचं बोलणं ऐकून अजय भारावल्यागत झाला. काय बोलावं काहीच सुचेना झालं त्याला. तुझी आजी कोकण आपला घर सोडान इथेही यायला निघाली होती त्यांच्यासोबत, सगळेजण एकत्र राहावे म्हणून. पण तुझ्या आईबाबांनी त्यांना नको येऊ असं सांगितलं. तुझ्याबद्दल किती माया, किती प्रेम आहे त्यांच्या मनात. डोळ्यात सुद्धा. एरवी काजू, फणस, जांभळं सारं काही असतंच कोकणात. पण त्या म्हणाल्या, फणसाची भाजी माझ्या अजयाक फार आवडता. पोर इथे असतो तर करून घालतलंय होतंय. या अशा म्हातारपणात त्यांना असं एकटं टाकून काय मिळवलं तुझ्या आईबाबांनी? नारायण चिडून बोलत होता. नारायण काकांचं बोलणं ऐकून अजयचे डोळे भरून आले होते. काहीसा विचार मनाशी ठाम करत तो नारायण काकांचा निरोप घेऊन निघाला. विठाबाई उदास मनाने घरात बसल्या होत्या. आणून ठेवलेलं फणस त्यांना अजयची आठवण करून देत होती. एकटेपणा त्यांना खायला उठत होता. आधीही दिनेश चाकरमानी म्हणून मुंबईला असताना ते एकटे असायच्याच, पण सणासुदीच्या निमित्ताने येणं तरी व्हायचं. पण आता दिनेशने कायमचंच नातं तोडलं होतं. बरीच रात्र झाली होती. अन्नाचा घास पोटात ढकलवेना झाल्याने ताट बाजूला करून सारं आवरून त्या आडव्या पडल्या.
बराच वेळानं त्यांना कुठे डोळा लागला. कोंबडा आरवला. पहाट झाल्याने त्यांना जाग आली. अंगणातला केरबारा करीत त्याने आभाळाकडे पाहिलं. आभाळ कसं स्वच्छ दिसत होतं. त्यांनाही आज काहीचं प्रसन्न भासत होतं. एवढ्यात त्यांना आंब्याच्या झाडावर बसलेला भारद्वाजही आढळला. काहीतरी शुभ होतला असा विचार करीत त्या घरात परतल्या. हळूहळू रोजचा दिनक्रम आटपीत ते एक एक काम बाजूला करीत होते. दुपार होत आली. जेवणाचं काय करावं या विचारात त्या दारापाशी पोचल्या. इतक्यात त्यांना पांदणीतून कोणीतरी आत सरकताना दिसलं. डोक्यावरील कॅपमुळे तो ओळखू येत नव्हता. होय, तो अजयच होता. धावतच येत त्याने विठाबाईंना मिठी मारली. आजी! दोघांच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. त्याला जवळ घेऊन विठाबाई भराभर त्याचे मुके घेत होत्या. थोड्या वेळानं भानावर येताच त्यांना तो एकटाच आला असल्याचं लक्षात आलं. अरे, तू एकटोच? आई बाबा पाठसून येतात की काय? ती पुन्हा एक वार पांदणीकडे पाहत म्हणाली. मी त्यांना सांगून नाही आलो, नाहीतर त्यांनी मला पाठवलंच नसतं. मित्राकडे राहायला जातो असं सांगून शाळेच्या बॅग सकट आलो. मी लहान राहिलेलं नाही आजी आता. रेल्वेतून इलंय मा. मग त्याचे पैसे आणि इथपर्यंत कोणी सोडला तुका? विठाबाईंना काळजी वाटत होती. पैसे होय, नारायण काकांनी दिले. बाबी काका भेटले होते वाटेत मोती तलावाजवळ. म्हणाले मी सोडतो तुला रवळनाथाच्या देवळाजवळ. त्यांच्यासोबतच आलो आणि लऊ आजोबांसोबत इथवर चालत आलो. तुझ्या प्रेमाने खेचून आणलं बघ मला. चल भाजी कर फणसाची. ती खायला आलोय तुझ्या आजची. चल लवकर. कालच योगायोगानं आणून ठेवलेला फणस तिने चिरायला घेतला. यापुढे मी दर सुटीत इथे येईन एकटा. मग तुला एकटं नाही वाटणार. मोठा झालो की तुला मुंबईला घेऊन जाईन, असाच लपून छपून. अजय हसतच म्हणाला. विठाबाईही अजयचं बोलणं ऐकून समाधानाने हसल्या. त्यांनी केलेली फणसाची चविष्ट भाजी अजयने पोट भरून खाल्ली. हसत खेळत गप्पा मारताना संध्याकाळ कधी उलटली कळलं देखील नाही. अजय जाणार म्हटल्यावर विठाबाई उदास झाल्या. परतीच्या सुटीत आजीकडे फणसाची भाजी खायला यायचं ठरवत तो संध्याकाळच्या कोकण रेल्वेने मुंबईकडे जायला निघाला, आपल्याच नादात.